चला सामन्याला सुरुवात करायची आहे. प्लेचा इशारा येतो पंचांचा. पहिल्या षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक मध्ये विकास माळी आहे. स्ट्राईकला जयेश, नॉन स्ट्राईकला गणेश. पहिलाच बॉल मिस्टामिंग झालाय, चेंडू हवेत आहे. बघा फिल्डर चेंडूच्या खाली पोहोचला होता, झेल इथे ड्रॉप केलाय. जीवनदान मिळाल्या पहिल्याच बॉल वरती पाहतोय बॅटर जयेश फरले यांना. बघा मिस्टामिंग झाला होता, 2 धावा इथे पळून कंप्लीट केल्या गेल्या आहेत. पहिल्या चेंडूवरती पाहिलं तर झेल सोडला आहे. भालचंद्र होते तिकडे, त्यांच्याकडून हा साधा सोपा झेल इथे ड्रॉप झालाय. यावेळेस पुन्हा एकदा मिस्टामिंग झालाय, पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे, शतरषक दूर नेतोय. बघा पुन्हा एकदा थोडस लांब यावेळेस शतरषक चेंडू पासून होता, त्याचाच फायदा पाहिला तर 2 धावा इथे पळून कंप्लीट केल्या गेल्यात. दोन चेंडूवरती 2 डबल आलेत. बघा मिस्टामिंग झाले, दोन्ही फटके पाहिले तर मिस्टामिंग झाले होते. दोन्ही चेंडूवरती झेल उडाले होते. झेल घेणं गरजेचं होतं, कारण 4 षटकाचा मॅच आहे आणि जयेश यांचा विचार करायचा एक आक्रमक फलंदाज आहे. यावेळेस ब्लॉकॉल मध्ये हा चेंडू हाताळलाय गोलंदाज विकास यांनी. कमबॅक केलाय या बॉलवरती, कमबॅक केलंय कारण मागच्या 2 बॉलवरती पाहिले तर 2 मिस्टामिंग झाले होते. त्यानंतर पाहिलं तर चांगल्या टप्प्यावरती यावेळेस चेंडू हाताळलाय विकास माळी यांनी. धावसंख्या पाहतो आपण 5 वरती जाऊन पोहोचते. पहिलं षटक आपण पाहतोय या पॉपलेचं पहिलं षटक आपण पाहतोय. 38च्या बाहेर आपण पाहतोय 3 षटरक्षक 38 सर्कलच्या बाहेर आहेत. लॉंग ऑफ मध्ये आपण षटरक्षक पाहतोय, मिड विकेट मध्ये पाहतोय एक आणि एका काऊ कर्नर मध्ये पाहतोय. पुन्हा एकदा मिस्टामिंग झालाय, चेंडू हवेत आहे. षटरक्षक बघा दूर होते, त्याचाच फायदा पाहिला तर बॅकअप साठी फिल्डर आले होते भालचंद्र. 2 धावा इथे पळून कंप्लीट केल्या आहेत. या 2 धावा, या 2 धावेची धावफलक आपण 7 वर जाऊन पोहोचते. विचार केला तर 4 बॉलचा की इथे खेळ संपलेला आहे. धावसंख्या 7 वर जाऊन पोहोचलाय. 7 रन्स ऑन बोर्ड. यावेळेस ऑन साईडला उडवलाय, मिस्टामिंग झालाय. चेंडूने उंची जास्त घेतली होती, लांबी कमी. आणि बघा त्याच कारणाचं पाहिलं तर पहिला आदरा बसतोय मिस्टर गणेश. बॅक टू डग आउट, गॉन. न्यू बॅटर आपण पाहतोय विकास येतोय, विकास टू विकास. विकास हरवटे येतोय बॅटिंग मार्क वरती. न्यू बॅटर आपण पाहतोय. विकास यांचा विचार केला तर विकास माळे यांनी अप्रतिम गोलंदाजी केलाय. यावेळेस पुन्हा एकदा ओव्हरपिच चेंडू होता, पुल केलाय, सर्व चेंडूने खेळून काढलाय. बघा शत्रुषक तिकडे दूर होते, त्याच कारणास्तव पाहिलं तर एक सिंगल येते या बॉल वरती. षटक संपते पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. धावसंख्या पाहतो आपण जाऊन पोहोचते 8 या आकड्यावरती. 8 रन्स ऑन बोर्ड. दशरथजी शेलका साहेबांचा इकडे आगमन झालंय, त्यांचं सुद्धा आम्ही हार्दिक स्वागत करतोय.
दुसरं षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय गोलंदाज रुपेश येतोय. रुपेश सोमन आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील. यावेळेस ऑफ साईडला स्क्वेअरचा फटका पाहतोय पण भालचंद्र पुन्हा एकदा फेम मध्ये येताना पाहतोय. यावेळेस भालचंद्र यांच्याकडून चांगली फिल्डिंग आपण पाहतोय. 2 धावा इथे पळून कंप्लीट केल्या गेल्या आहेत. 2 धावा, या 2 धावांशी धावफलक पाहतो पण 10 वर जाऊन पोहोचते. डबल डिजिट मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते. पुढचा बॉल रुपेश यांचा. यावेळेस तेज तर्रार, तुझा टप्पा मागे ठेवला होता आणि त्याच कारणास्तव पाहिलं तर तुझं मागे ठेवलं त्याच फायदा पाहिला तर गोलंदाजी करणार संघाला मिळालाय. डॉट बॉल आलाय या इनिंग मध्ये. पाहिलं तर हा दुसरा डॉट चेंडू पहिल्या षटकामध्ये विकेट घेतली होती 5व्या बॉलवरती. त्यानंतर पाहिलं तर या ओव्हरमध्ये दुसरा बॉल डॉट आलाय. रुपेश पुन्हा एकदा बॉल ट्रॅकवर सज्ज असतील. यावेळेस उडवलाय, स्लॉट मध्ये होता आणि या बॉलला सरळ पाठवलाय पार्किंग लॉट मध्ये. 6 धावांसाठी येतोय बिग शॉट. षटकार 6. या 6 धावांनी धावफलक पाहतो आपण वेगाने पुढे सरकले, जाऊन पोहोचते 16 या आकड्यावरती. 16 रन्स ऑन बोर्ड. रुपेश यावेळेस पुन्हा एकदा स्क्वेअरचा फटका पाहतो आपण. पुन्हा एकदा भालचंद्र आहेत फेम मध्ये आपण पाहतोय. चांगलं क्षेत्ररक्षण भालचंद्र यांच्याकडून आता पाहतोय. पहिल्या षटकामध्ये नक्कीच झेल सुटला होता भालचंद्रकडून, परंतु आता चांगलं क्षेत्ररक्षण करताना पाहिलं भालचंद्रांना. फक्त पाहिलं तर सिंगल धावावरती समाधान मला धावसंख्या पाहतो आपण 17 वर जाऊन 17 रन्स ऑन बोर्ड. 17 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्या आहेत. रुपेश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील. यावेळेस उडवलाय, पुन्हा एकदा पाहतो मिस्टामिंग झालाय. चेंडू गॅप मध्ये खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे त्याला चकवून चेंडू सरळ गेलाय सीमारेषा पार. मिळतील धावा 4. या बॉलवर आलाय चौकार. धावसंख्या पाहतो पण 21 वर जाऊन पोहोचते. पुढचा बॉल रुपेश यांचा. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. यस पुन्हा एकदा कव्हरेज मध्ये हा फटका खेळून काढलाय. थोडंसं खराब थ्रो होता भालचंद्राचा, परंतु बॅकअप चांगलं होतं. एका सिंगल येईल, सिंगल पेक्षा जास्त काही मिळणार नाही. षटक संपतोय. दुसरं 2 षटकाचा समाप्त. धावसंख्या पाहतो पण 22 वरती जाऊन पोहोचते. या षटकामध्ये सुद्धा पाहिलं तर 14 धावा खर्च केल्यात गोलंदाज रुपेश सोमण यांनी. या षटकामध्ये थोडासा हात खोलण्याचा नक्कीच प्रयत्न केला गेलाय पलशेचा पाडा संघाकडून. प्रकाश माळी येतोय. प्रकाश माळी येतोय बॉलिंग ट्रॅक वरती. तिसरं षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय प्रकाशांना बोलवलं जात आहे. यावेळेस लेग स्टिक सोडून जाणारा बॉल होता. पंचांचा इशारा पाहतोय आपण वाईटचा येतोय. एक अवांतर धाव आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती ऍड होताना. प्रवीणचे सुतार साहेब आपण पाहतोय पंचाच्या भूमिकेमध्ये.
दुपारनंतर जेवणाचा आस्वाद घेतल्यानंतर पंचाच्या भूमिकेमध्ये थोडंसं करताना पाहतोय. यावेळेस मुस्टामिंग झाला होता. चेंडू बराच काळ हवेत होता बघा. 2 शतरक्षक 3 शतरक्षक चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला होता, पण पाहिलं तर तिन्ही शतरक्षक एकमेकांकडे बघत राहिले आणि चेंडू पाहिलं तर धरतीला वरती लँड झाला होता. पाहिलं तर 2 धावा इथे पळून कंप्लीट केल्या गेल्यात बघा. भरपूर वरती हा चेंडू उडाला होता. झेल घेणं नक्कीच झेल घेणं गरजेचं होतं, परंतु हा झेल सुटलेला आहे आणि पाहिलं तर 2 धावा इथे कंप्लीट केल्या आहेत. धावसंख्या पाहतो आपण 25 वर जाऊन पोहोचते. 25 रन्स ऑन बोर्ड. यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न केला होता. ऑन साईडला फटका सजवलाय. शतरक्षक आहे डीप मध्ये. एक सिंगल धाव येईल. या सिंगलच्या मध्ये धावफलक पाहतो आपण 26 वरती जाऊन पोहोचते. 26 रन्स ऑन बोर्ड. रवींद्रजी पागी साहेबांचं सुद्धा आगमन झालंय. त्यांचं सुद्धा आम्ही हार्दिक स्वागत करतोय. त्यांना सुद्धा आम्ही आमंत्रित करतोय आमच्या VIP कक्षामध्ये येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. यावेळेस समय स्टामिंग झालाय. चेंडू हवेत आहे. शतरक्षक बघा चेंडू पर्यंत चेंडूच्या खाली पोहोचलाय आणि फलंदाज तिकडे बाद होताना पाहतोय. विकेट डाऊन. विकास हरवटे बॅक टू डगआउट. तीन बॉलचा खेळ संपलाय. महत्वाची विकेट सुद्धा आले. ज्याच्या बॅटतून षटकार आला होता, षटकार चौकार आला होता, तोच बॅटर पाहिला तर तंबूच्या आशाला पोहोचलाय. प्रकाश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील. न्यू बॅटर आपण पाहतोय अजय फरले येतोय स्ट्राईक वरती. यावेळेस इनसाइड आउट कव्हरच्या डोक्यावर खेळण्याचा प्रयत्न. भालचंद्र पुन्हा एकदा फेम मध्ये त्याला पाहतोय आणि यावेळेस भालचंद्रने चुकी कोणतीच केली नाहीये. आल्या पावली परततोय अजय. अजय आला आणि अजय गेला. विकेट डाऊन. आदरणीय सन्माननीय रवींद्रजी पागे साहेबांचं आगमन झालंय. त्यांचं सुद्धा आम्ही हार्दिक स्वागत करतोय. न्यू बॅटर आपण पाहतोय सचिन येतोय. सचिन हरवटे येतोय बॅटिंग मार्क वरती. 4 बॉल मध्ये पाहिलं तर 2 महत्वाचे विकेट घेतले. हॅट्रिक वरती आहे गोलंदाज प्रकाश माळे. यावेळेस ऑन साईडला खेचून मारलं. शतरक्षक आहे बघा. हॅट्रिकचा मौका होता आणि हॅट्रिक मिळवलंय. आजच्या दिवसातील हा पहिला हॅट्रिक असेल. प्रकाश माळी यांच्या खात्यामध्ये जोडला जाईल. बघा या स्पर्धेची दुसरी हॅट्रिक पाहतोय आपण. कारण पहिली हॅट्रिक कालच्या दिवसामध्ये संतोष वळवी या गोलंदाजाच्या नावावरती होती. कालच्या दिवसामध्ये चांगली कामगिरी केली होती संतोष वळवे यांनी. आजच्या दिवसामध्ये पाहिलं तर प्रकाश यांच्या नावावरती
ही हॅट्रिक नोंदवली गेली आहे. न्यू बॅटर आपण पाहतोय नितीन येतोय. नितीन महालकरी येतोय. यावेळेस लोअर फुलटच बॉल होता. ऑन साईडला खेचून मारलाय. शत्रक्षक बघा फील्ड फॉर्मल झालाय. थोडस मिसफील्ड झाला होता परंतु बॅकअप ते चांगलं होतं. त्याच कारणाचं पाहिलं तर 2 धावा इथे पळून कंप्लीट केल्या गेल्यात. या 2 धावा या 2 धावांशी धावफलक पाहतो पण 28 वर जाऊन पोहोचते. 3 षटक आपण पाहिलं तर संपलेले आहेत. धावसंख्या 28 वर जाऊन पोहोचलेली आहे. या षटकाचा विचार केला या षटकामध्ये फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केल्यात गोलंदाज प्रकाश माळी यांनी. अप्रतिम षटक पाहिला पण प्रकाश माळी यांचा. तर शेवटचं षटक स्लॉगचं षटक हाणामारी षटक ज्याला म्हटलं जातं त्या षटकासाठी कोणाला प्राचरण केलं जाईल पाहूया आपण. शेवटच्या 6 बॉलचा खेळ बाकी आहे. पंच जास्त वेळ खर्च करू नका कारण संध्याकाळचं सत्र चालू होईल थोड्या वेळात आणि अजून आपल्याला मॅचेस भरपूर खेळवायचे आहेत. शेवटच्या षटक हाताळलेले आपण पाहतोय प्रथमेश. एक उभरता सितारा पाहतोय आपण बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज असताना. डोंगरीपाडा संघाकडून आपण पाहतोय. यावेळेस पहिलाच बॉल तेज तर्रार होता परंतु आउटसाइड ऑप्शनचा मारा होता. पंचांचा इशारा वाईटचा येतोय. एक अवांतर धाव आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती लागली जाते. या वंचाच्या मध्ये धावफलक पाहतो आपण पुढे सरकते 29 वर जाऊन बसते. 29 रन्स ऑन बोर्ड. पाहतो तर 29 धावा स्कोर कार्डवर लागले आहेत. 4 महत्वाचे विकेट सुद्धा इथे तंबूच्या आशेला पोहोचले आहेत. शेवटचं षटक चालू आहे. यावेळेस ऑन साईडला ड्राईव्ह केला या बॉलला. शतरक्षक बघा डीप मध्ये आहे तर थोडंसं फंबल झालाय. बघा शेवटच्या मुवमेंट मध्ये जर असं तुम्ही मिस्टेक करतील चुका करतील तर नक्कीच बॅटिंग करणार संघाला तर जास्तीत जास्त फायदा होईल. इकडे सिंगल होती तिकडे डबल धाव इथे घेण्यात आली. या 2 धावांशी धावफलक पाहतो आपण 31 वरती जाऊन पोहोचले. 31 रन्स ऑन बोर्ड. पाच बॉलचा खेळ बाकी आहे. शेवटच्या 5 बॉलवरती किती धावपर्यंत मजल मारली जाईल. यावेळेस फुलटाच बॉल होता. फुल टोल वसूल केला या बॉलवर. बॉलला सरळ पाठवलाय लांगाच्या डोक्यावरून 6 धाव्यांसाठी येतोय बिग बो. षटकार 6. बघा षटकार आलाय. या षटकाराची धावफलक पाहतोय. या वेगाने पुढे सरकलाय जाऊन पोहोचले 37 37 या आकड्यावरती. यावेळेस बघा चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. गतीमध्ये बीट केलं होतं. तुझं फिंगर आपण पाहिले तर रोल केली होती गोलंदाज प्रथमेश माळी यांनी. पुन्हा एकदा ऑन साईडला खेचून मारलाय. शत्रुषक आहे त्याच्या मस्तकाला दस्तक देत चेंडू सरळ गेलाय सीमारेच्या पार. 6 धावांसाठी येतोय अजून एक षटकार 6. शेवटच्या 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 2 बॉलवरती धावसंख्या मोठ्या धावफलकापर्यंत जाण्याचा प्रयत्न चालू आहे. यावेळेस पुन्हा पंच आमच्या बाजूला वळाल्यात. पंचांचा इशारा वाईटचा येतोय. अजून एक धाव पाहतोय पण एक्स्ट्राच्या रूपामध्ये येताना पाहतोय.
44 44 रन्स ऑन बोर्ड. प्रथमेश पुढचा बॉल मिस्टमिंग झाला, चेंडू हवेत आहे. फटका तर फसला होता आणि बघा सुंदर झेल स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये यावेळेस प्रथमेश माळी यांनी घेतलाय. फलंदाज बाद. शेवटचा बॉल या षटकातील आणि या इनिंग मधील. यावेळेस शेवटचा चेंडू पाहिला तर यॉर्कर चेंडू होता. पूर्णपणे बीट केलाय बॅटरला. धावसंख्या पाहतो आपण 44 वरती जाऊन पोहोचले. 45 धावांचं टार्गेट इथे सेट केलं गेलं आहे 4 षटकामध्ये. चला बॅटर पाठवायचे आहेत, जास्त वेळ खर्च करू नका. डोंगरीपाडा संघाने बॅटर पाठवायचे आहेत. दोन बॅटर पाहतो आपण. महेश येतोय. विकास स्ट्राईक वरती, नॉन स्ट्राईकला आपण महेश यांना पाहतोय. आणि बॉलिंग ट्रॅक वरती अजय फर्ले. पहिलं षटक हाताळण्यासाठी 45 धावांचा टार्गेट इकडे सेट केलाय. विकास साठी पहिला बॉल घेऊन अजय. यावेळेस ऑन साइडला उडवलाय बॉलला, मिस्टमिंग झाला. चत्रशव बघा
सुंदर झेल. पहिल्या आयटम मध्ये हा झेल सुटला होता नक्कीच, पण दुसऱ्या आयटम मध्ये पहिल्यांदा सुंदर झेल इथे कंप्लीट केला गेलाय. पहिला आदरा बसतोय पलशाचा पाडा डोंगरीपाडा संघाला. बघा इकडे पारितोषिक सुद्धा आलेला आहे महेश पानेऱ्यासाठी. प्रत्येक षटकार चौकारसाठी 100 रुपये पारितोषिक लागले रुपेश जाधव यांच्याकडून. स्ट्राईक वरती न्यू बॅटर आपण पाहतोय विनोद आलाय आणि विनोदाने ठोकलाय ए वध क्वालिटी ब्रँडेड षटकार 6. षटकार आलाय. अकाउंट षटकारने अकाउंट ओपन केलंय यावेळेस बॅटर विनोद माळी यांनी. पुन्हा एकदा पाहतोय अजय फरले बॉलिंग ट्रॅकवर सज्ज. यावेळेस हाफ ट्रॅकवर होता पूल केलाय. बॉलला सरळ गोल केलाय 6 धावांसाठी. येतोय बिग ब्लास्ट षटकार 6. या 6 धावेने धावसंख्या पाहतो 12 वर जाऊन पोहोचलाय. जे रिक्वायर्ड रन होतं ते नक्की तिथे पूर्ण केलं गेलं. यावेळेस उजव्या यशाच्या भरपूर बाहेर वाईटचा इशारा पंचांचा येतोय. एक अवांतर धाव स्कोर कार्ड मध्ये ऍड होताना पाहतोय. व्हाईट बॉल. धावसंख्या 13 वर जाऊन पोहोचते. 4 बॉलचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या 13 वर जाऊन पोहोचलेला आहे. एक गडी पाहिलं तर तंबूच्या आशाला गेला आहे. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साईडला उडवण्याचा प्रयत्न केला होता. बघा यावेळेस गोटी नेम दाखवलाय गोलंदाज अजय फरले यांनी. फलंदाज बाद मिस्टर विनोद माळी. बॅक टू द आउट. कॉन. दुसऱ्या हाताने वाटे आपण पाहतोय गोलंदाज अजयांचा शेवटचा बॉल होता आणि शेवटच्या बॉलवरती आपण पाहतोय सिंगल रन येताना पाहतोय. पंच बाईज आहे का? बॅटला लागलाय. येस बॅटला चेंडू ब्रश झाला होता. एक सिंगल धाव येताना पाहतोय. सिंगल धावने धावफलक पाहतो आपण
14 वर जाऊन पोहोचते. 14 रन्स ऑन बोर्ड. 14 धावा स्कोर कार्डवर लागलेले आहेत. विकेट पाहिल्या तर 2 विकेट तंबूच्या आशाला जाऊन पोहोचलेत. तर इक्वेशन पाहतो पण 18 मध्ये 31 ची आवश्यकता आहे. चला जास्त वेळ खर्च करू नका. विकास हरवडे येतोय. दुसऱ्या खाटाच्या पाठावर पाहतोय विकास येतोय. विकास हरवटे बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील. विकास येतोय न्यू बॉलर. महेश यावेळेस बघा गतीमध्ये परिवर्तन केलं. पहिल्याच चेंडू पाहिला तर स्लोवर वन हाताळलाय गोलंदाज विकास हरवटे यांनी. पहिल्याच बॉल पाहिला तर डॉट आलाय. तर इक्वेशन पाहतोय आपण 17 मध्ये 31 ची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. इथून जर मॅच जिंकायची असेल पलशाचा पाडा संघाला तर डॉट सातत्याने चेंडू टाकावे लागतील. यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट केला होता. बॅट अँड बॉल संपर्क झाला नाही परंतु सरळ बॉडी लाईन वरती हा चेंडू जाऊन लागलेला आहे. पंच जरा बघायचं आहे कारण चेहऱ्यावरती चेंडू लागला होता. यस लेग बायचा इशारा पंचांचा येतोय. एक सिंगल धाव लेग बायच्या रूपामध्ये. सिंगल धावफलक पाहतो 15 वर जाऊन पोहोचते. 15 रन्स ऑन बोर्ड. यावेळेस ऑन साईडला ड्राईव्ह केला तिकडे शतरषक बघा चांगलं शतरषक झालं होतं. फेकी सुद्धा चांगली झाली होती परंतु पाहिलं तर बॅटर पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचला होता. एक सिंगल धाव येते. धावसंख्या 16. यावेळेस जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला होता. यावेळेस गती नाही देत गोलंदाज विकास. त्याच कारणाचं पाहिलं तर जागा बनवून खेळायचा प्रयत्न केला होता. तो बॅट अँड बॉल संपर्क होत नाहीये. अजून एक चेंडू पाहिला तर निर्धाव आलाय. या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केलाय. 4 बॉलचा खेळ संपलाय. धावसंख्या पाहतो पण स्थिरावले 16 वरती. यावेळेस ऑफ साईडला कट करण्याचा प्रयत्न केला होता. बॅट अँड बॉल अजून एक संपर्क होत नाहीये. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी केलाय गोलंदाज विकास हरवटे यांनी. पूर्णपणे बांधून ठेवलंय यावेळेस बॅटरला. शेवटचा बॉल या दुसऱ्या षटकातील. पुन्हा एकदा लोअर फुलटच बॉल होता. ड्राईव्ह केलाय ऑन साईडला. शतरषक चांगलं होतंय बघा. चांगलं शतरषण होते. फेकी थोडीशी खराब होती परंतु बॅकअप चांगलं होतं. एक सिंगल येते या शेवटच्या बॉलवर. धावसंख्या पाहतो आपण 17 वर जाऊन 17 रन्स ऑन बोर्ड. विकासांचं षटक पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती डॉट आला. दुसऱ्या चेंडूवरती सिंगल धाव. तिसऱ्यावरती सिंगल धाव. चौथा चेंडू पाहिला तर डॉट. 5वा चेंडू डॉट आणि 6व्या चेंडूवरती सिंगल धाव. म्हणजे 6 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्यात मिस्टर विकास यांनी. अप्रतिम गोलंदाजी पाहिली आपण विकासांच्या मार्फत. आता इक्वेशन पाहतोय आपण 12 चेंडूमध्ये 28 धावांची आवश्यकता आहे. सरासरी पाहिली तर 14च्या सरासरी जावं लागेल प्रति षटकामध्ये. विचार करण्यात आला तर 2 मोठे फटके प्रति षटकामध्ये येणं गरजेचं आहे. 2 षटकार खेचणं गरजेचं असेल डोंगरीपाडा संघासाठी. जर हा सामना जिंकायचा असेल तर 2 मोठे फटके प्रति षटकामध्ये येणं गरजेचं आहे.
न्यू बॉलर पाहतोय आपण जयेश येतोय. जयेश फरले बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज असतील. वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं षटक घेऊन पहिला चेंडू हाफ ट्रॅकवर होता. बघा पुल करण्याचा प्रयत्न नक्कीच बॅटरने केला होता, परंतु बॅट अँड बॉल संपर्क झाला नाहीये. गती नव्हती या बॉलमध्ये, त्याच कारण थोडस बीट झाला बॅटर सुद्धा. पहिला चेंडू पाहिला तर निर्धाव आलाय, डॉट चेंडू आलाय. बघा हा जर चेंडू कन्वर्ट झाला असता तर नक्कीच पहिल्या चेंडू मोठा फटका आला असता, परंतु डॉट आलाय. पुढचा बॉल यावेळेस फुलटच बॉल होता, ऑन साईडला खेळून काढलाय. शतरक्षक आहे त्यांना बघा चकवून चेंडू सरळ सीमारेषा पार निघून गेलाय. 4 धाव्यांसाठी येतोय चौकार. 4. या चौकाराशी धावसफलक पाहतो आपण 21 जाऊन पोहोचते. 21 धावा स्कोर कार्डवर लागल्या गेल्यात. यावेळेस ऑन साईडला पुन्हा एकदा उडवलं या बॉलला. फिल्डर आहे बघा डीप मध्ये, चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय. एका टप्प्याने फील्ड करेल तोपर्यंत 2 धावा इथे पूर्ण केल्या गेल्यात. या 2 धावांशी धावफलक पाहतोय आपण 23 वरती जाऊन पोहोचलेला आहे. 23 धावा स्कोर कार्डवर लागल्या गेल्या आहेत. 9 चेंडू 22 धावांची आवश्यकता. यावेळेस कट केलाय, चेंडू जातोय थर्डमॅनच्या बाजूने सरळ निघून 4 धाव्यांसाठी येतोय चौकार. 4. बघा महेश यांच्या बॅटमधून जाऊन चौकार आल्यात, म्हणजे महेश यांना नक्कीच पारितोषिक मिळालेलं इकडे चौकारासाठी. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साईडला ड्राईव्ह केलाय, गॅप मध्ये चेंडूला घेऊन काढाय. चतुर्षक आहे त्याच्या मस्तकाला दस्तक देत चेंडू सरळ झालाय सीमाच्या पार. मिळतील धावा 4. या बॉलवर आलाय चौकार. 4. धावसंख्या पाहतो आपण 31 वरती जाऊन पोहोचते. 31 रन्स ऑन बोर्ड. शेवटचा बॉल असेल या तिसऱ्या षटकातील. आता इक्वेशन पाहतो आपण 7 बॉल मध्ये 14 धावांची आवश्यकता आहे. 7 बॉल 14 धावा. यावेळेस बॅटची लिडिंग घेत बघा झेल घेण्याची संधी नक्कीच मिळाली होती, परंतु चेंडू जातोय सरळ फाईन स्लिपच्या बाजूने. 4 धावांसाठी येतोय अजून एक चौकार. 4. बघा चौकाराची तिकडी इकडे कंप्लीट झाली आहे या षटकामध्ये. षटक संपते तिसरं. 3 षटकात समाप्त. धावसंख्या पाहतो पण 35 वरती जाऊन पोहोचले. आता जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 10 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू आणि 10 धावा. बघा महेश यांनी यांचा विचार केला तर महेश पानेर यांनी 4 चौकार ठोकल्यात, म्हणजे प्रत्येक चौकारामध्ये 100 रुपये म्हणजे 400 रुपये इथे कमवलेत महेश पानेर यांनी. रुपेश जाधव यांच्याकडून हे पारितोषिक लागले गेलं होतं महेशसाठी, आणि नक्कीच त्याचा पुरेपूर फायदा घेतलाय महेश यांनी. 400 रुपये कमवलेत. शेवटच्या हाताने पाहतोय सचिन येतोय. 6 चेंडूमध्ये 10 धावांची आवश्यकता आहे मॅच जिंकण्यासाठी. प्रकाश आता पाहतोय स्ट्राईक वरती आहे. प्रकाश माळी. पहिला चेंडू पाहिला तर ऑफस्टिकला सोडून जाणार होता. वाईट इशारा पंचांचा येतोय. 1 अवांतर धाव.
स्कोर कार्ड मध्ये ऍड होताना पाहतोय. बघा दिशाहीन चेंडू होता, त्याच कारणास्तव पंचाने दंडित घोषित केलंय. पुढचा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा उसळी घेणारा चेंडू होता. बघा विकेट कडून हा चेंडू नक्कीच निसटला होता, परंतु बॅकअप चांगलं होतं. त्याच कारणास्तव पाहिलं तर सिंगल धाव येताना पाहतोय. पंच बाईज आहे का? यस, तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवला जातोय हाईट साठी. व्हाईट बॉल असेल. बघा जास्त उसळी घेणारा चेंडू होता. व्हाईट +1 बाईची एक धाव ना पंच. जसं बाईची एक धाव असेल म्हणजे 2 धावा, धावसंख्या 38 वरती जाऊन पोहोचते. आता 6 चेंडू मध्ये पाहिलं तर 7 धावांची आवश्यकता आहे. यावेळेस उलटच बॉल होता, ऑन साईडला खेळून काढलाय. पंचांचा इशारा नऊचा आलाय. बीमर इथे घोषित केलं पंचांनी. नो बॉल असेल. 3 चेंडू हाताळले गोलंदाज सचिन यांनी आणि 3 चेंडू पाहिले तर अवांतर हाताळलेत. यावेळेस फ्रीजचा चेंडू होता, पुल केलाय आणि बॉलला सरळ डिपॉझिट केलाय 6 धावांसाठी आणि मॅच इथे फिनिश झालाय. सामना जिंकलाय इथे साई 11 डोंगरीपाडा संघाने. हळक हळक हळक. शिवशाही पलशाचा पाडा, तुम्ही आलात आणि चांगला खेळ केला. तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा असतील. चला संजय 11 नागले संघाचे कर्णधार टॉस साठी यायचा आहे आणि डोंगरीपाडा संघाचे कर्णधार तुम्ही सुद्धा टॉस साठी यायचा आहे. आणि या मॅचचा मानकरी मिस्टर महेश पानेरा. महेश यांनी सुद्धा यायचं आहे. आणि कॅश प्राइस सुद्धा इकडे आलेला आहे, जमा सुद्धा झालेला आहे. महेश त्यांनी सुद्धा यायचं आहे. महेश